मित्रांनो, तुम्ही कधी प्रॉन्स करी आगरी पद्धतीने टेस्ट केली आहे का? अगदी झणझणीत आणि अगदी काही मिनटातच बनणारी आहे. आज आपण अशाच पद्धतीने ही आगरी स्टाईल करी बनवलेली आहे आणि ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल. याच्या आधी देखील मी बऱ्याचशा रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत प्रॉन्सच्या, त्यासुद्धा मी लिंक शेअर करते, तुम्ही पहा. तर मित्रांनो, मी सीमाज किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. अशी ही प्रॉन्स करी अगदी बनवायला सोपी आहे. कोणत्याही पद्धतीचा एक्स्ट्रा मसाला आपण इथे वापरलेला नाही आहे. चला तर मग आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 2 मध्यम आकाराचे टोमॅटो घेतलेत, 2 मध्यम आकाराचे कांदे घेतलेत, थोडी कोथिंबीर आहे आणि अद्रक आणि लसूण आणि 2 हिरव्या मिरच्या, इतकंच आपण ह्याच्यामध्ये वापरणार आहोत. आता हा आपण कच्चाच मसाला एकदम बारीक असा वाटून घ्यायचा आहे. पहा, आता आपलं हे वाटण तयार आहे. लगेचच फोडणीला आपण सुरुवात करायची आहे. कोळंबी आधीच मी धुवून ठेवलेली आहे. कोळंबी कशा पद्धतीने साफ करायची त्याची मी लिंक शेअर करते, तुम्ही तशा पद्धतीने क्लीन करून घ्या. आता कढईमध्ये सुरुवातीला आपण तेल घालून घेतलं. तेल चांगलं तापवून घ्यायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये ना मी 2 तमालपत्री, 2 लवंग, थोडासा दालचिनीचा तुकडा, 2 वेलची घातल्या आणि चांगलं हे तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचं. आणि याच्यामध्ये सुरुवातीला आपण हे पावडर मसाले घालून घ्यायचे. पावडर मसाले तेलामध्ये चांगले भाजून घ्यायचे, त्यासाठीच आपण हे सुरुवातीला घालून घेतो. त्यामध्ये मी अर्धा टीस्पून हळद पावडर घातली. इथे मी आगरी चटणी वापरलेली आहे. मसाला 2 टेबलस्पून वापरला आहे आणि त्याचबरोबर आपण हे जे वाटण तयार करून घेतलं ते याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे. आता या वाटणाला अशा पद्धतीने भाजायचं आहे जसं की मध्यम आच ठेवून याला अगदी कडेने पूर्णपणे तेल सुटेल अशा पद्धतीने हा मसाला आपण भाजून घ्यायचा आहे. कारण आपण याचं कच्चं वाटण तयार करून घेतलं आहे आणि हे वाटण चांगलं शिजवून घ्यायचं आहे असं तेलामध्ये भाजतच. आणि याला आपोआपच कडेने ज्यावेळी भाजत येईल त्यावेळी याच्यामध्ये आपोआपच कडेने तेल सुटायला लागेल. त्यामध्येच मी थोडंसं मीठ घालून घेतले, कारण टोमॅटो घातलेला असल्यामुळे पटकन शिजला जाईल मसाला, यासाठी म्हणून मी मीठ घातलं. हे पहा, प्रॉन्स हे अगदी मी धुवून ठेवलेत. याच्यामधील जी वर शीर असते ती काढून घेतलेली आहे. मसाला पहा, साईडने आता तेल सुटत आलेला आहे. अधूनमधून हलवायचं आहे. जर वाटलं की मसाला जळतोय तर या ठिकाणी थोडंसं किंचित 1 ते 2 टेबलस्पून पाणी घालून तुम्ही हा मसाला अगदी व्यवस्थित चांगला भाजून घ्यायचा आहे. आता मसाला आपला भाजून झालेला आहे. त्यामध्ये आपण हे जे प्रॉन्स आहेत ते आपण घालून घेऊया. प्रॉन्सला जर तुम्ही फक्त मीठ आणि हळद लावून जरी ठेवलं तरीसुद्धा चालतं किंवा नाही ठेवलं तरीसुद्धा चालतं. इथे मी अजिबात कोणत्याही प्रकारचं मॅरिनेशन या प्रॉन्सला वापरलेलं नाही आहे. आता कोळंबी टाकल्यानंतर आपण थोडा वेळ याच्यावरती झाकण ठेवून अगदी गॅसची आच बंद ठेवून थोडीशी शिजवून घेऊया. थोडीशी कोळंबी शिजत आल्यानंतर अंदाजाप्रमाणे याच्यामध्ये आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे. पहा, याला आपोआपच असं कोळंबी टाकल्यानंतर पाणी सुटलेलं आहे. त्यानंतर तुम्ही अंदाजानुसार तुम्हाला किती करी हवी आहे आणि किती पातळसर हवी आहे यानुसार तुम्ही इथे पाण्याचा वापर करू शकता. आता इथे गरम पाण्याचा मी इथे वापर करणार आहे, कारण गरम पाणी वापरल्याने कालवणांना चांगला कट येतो आणि तेलदार असे कालवण होतात. पहा, आता मी इथे थोडंसं मसाला हे धुवून घेतलेलं मिक्सरचं भांडं होतं ते पाणी वापरलेलं आहे. मला थोडीशी ही करी घट्टसरच हवी आहे, त्यामुळे मी पाणी अंदाजे म्हणजे बेतानंच घातलेलं आहे. तुम्हाला जशी करी हवी असेल तितके तुम्ही पाणी घालू शकता. तुम्ही पाहिलंच आहे मी पाणी कितपत घातलेलं आहे. आता आपण काय करायचं आहे, मंद आचेवर याला फक्त थोडंसं झाकण ठेवून शिजवून घेऊया. जास्तीत जास्त 10 मिनिटच लागतात या रेसिपीला, कारण कोळंबी शिजायला जास्त वेळ अजिबात लागत नाही. मी अजून थोडंसं पाणी घालून घेतलं आणि झाकण ठेवून मी चांगलं शिजवून घेते आहे. अगदी 10 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता याला कलर किती सुंदर आलेला आहे आणि पूर्ण साईडनी त्याला तेल सुटलेलं आहे. आता याच्यामध्ये सर्वात शेवटी आपण इथे हे बटाट्याच्या कच्चा बटाटा आहे त्याच्या साली काढून घेतल्यात आणि त्याच्या लांबट अशा काचऱ्या करून तयार करून घेतल्यात त्या मी टाकून घेते. फक्त 10 मिनिट आपण ह्या बटाट्याच्या काचऱ्या याच्यामध्ये शिजवून घ्यायच्या. सर्वात शेवटी एवढ्यासाठी घातल्या कारण बटाटा जास्त शिजलेलं या कालवणामध्ये अजिबात चव लागत नाही.
म्हणून सर्वात शेवटी आपण 10 मिनिटच फक्त हे बटाट्याच्या गाजरा घालून शिजवून घ्यायचं आहे. आणि 2 टेबलस्पून इथे मी कोकम आगळ आहे तो घालून घेतला आहे. आंबटपणा असल्यामुळे आपल्या कोळंबीला खूपच छान अशी टेस्ट येणार आहे. आता थोडा वेळ आपण उकळवून घेऊया. लगेचच आपली ही प्रॉन्स करी तयार आहे. पहा, मस्त अशी ही प्रॉन्स करी आता तयार आहे. अगदी छान तेल सुटलेलं आहे आणि बटाटा देखील छान शिजलेला आहे. हवा तसा बटाटा शिजलेला आहे, कारण जास्त पण आपल्याला शिजलेला बटाटा नको आहे. थोडासा मऊ असेल अशा पद्धतीने आपण हा बटाटा शिजवून घेतला आहे. थोडंसं टेस्ट करून मिठाचा अंदाज पाहायचा आहे. त्यानंतर लगेचच आपण ही रेसिपी सर्व करूया. तर मित्रांनो, तुम्हाला कशी वाटली माझी ही आजची रेसिपी? जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. सर्वात शेवटी मी याच्यावर अगदी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतली आणि लगेचच मी याच्यासोबत ज्वारीची भाकरी बनवलेली आहे, त्यासोबत मी ही सर्व करणार आहे. तुम्ही कोणत्या भाकरीसोबत खाणार ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर मित्रांनो, आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त रहा, नेहमीच आनंदी रहा. रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद.